बोरगाव येथील इंदिरा कॅन्टीन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कर्नाटक सरकारची गरजू लाभार्थ्यांसाठी कार्यरत असलेली बोरगाव येथे उभारण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीनचे सुमारे 90% काम पूर्ण झाल्याचं दिसून येत असतानाही अद्याप कॅन्टीन सर्वसामान्यांसाठी सुरू झालेलं नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। उद्घाटनाच्या श्रेयवादामुळेच कॅन्टीनच्या प्रारंभाला विलंब होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कर्नाटक सरकारने गरीब व गरजू नागरिकांना अत्यल्प दरात पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्यासाठी इंदिरा कॅन्टीन योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत ₹5 मध्ये नाश्ता आणि ₹10 मध्ये शाकाहारी पोटभरी जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे। प्रस्तावित वेळापत्रकानुसार सकाळी 8 ते 10 नाश्ता, दुपारी 12:30 ते 3 जेवण, शिवाय सायंकाळी 7:30 ते 9:30 रात्रीचं जेवण। मात्र बोरगावातील कॅन्टीन अद्याप सुरू न झाल्यानं या योजनेचा लाभ गरीब, मजूर, विद्यार्थी आणि गरजू नागरिकांना मिळू शकलेला नाही। त्यामुळे उद्घाटन आमदार करणार की खासदार या चर्चेपेक्षा कॅन्टीन तातडीने सुरू करत जनतेला सुविधा उपलब्ध